नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL ग्रुप्स या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण 2014 साली झालेला जो TETचा जो पेपर आहे त्यामधला आपण गणित हा भाग बघणार आहे. तर ते 91 पासून ते 120 पर्यंतचे जे प्रश्न आहे ते पेपर 1 मध्ये गणितावर असतात. आणि गणित हा पेपर 1 मध्ये जर आपण बघितला तर सर्वांना तो कॉमन आहे. म्हणजे असं काय नसतं का पेपर सायन्स मॅथ्स किंवा हिस्ट्री जिओग्राफी ह्या असे सेपरेट नसतात. तर प्रत्येकाचा हा मॅथ हा कंपल्सरी असतो आणि परिसर अभ्यास याच्यानंतरचा आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण मॅथचे प्रश्न ही 2014 साली जे आलेला जो भाग आहे तो आपण बघणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला 91, खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? तर आपल्याला जोडमूळ संख्या पाहिजे बघा. तर यामध्ये या 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 179, 181. हे काय आहे मित्रांनो? जोडमूळ संख्या आहे. नंतर प्रश्न क्रमांक 92, 13 ते 88 या संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? तर आपण व्यवस्थित जर कॅल्क्युलेशन जर काढलं तर उत्तर येते पर्याय क्रमांक 1, 38. हे 92चं उत्तर आहे. नंतर 5चा घातांक वजा 2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? तर 5चा वजा 2 जो आहे तर तो आहे 25. तर तो आहे 8.645. पर्याय क्रमांक 1 हे 93चं उत्तर. 5चा वजा 2 8.645. नंतर प्रश्न क्रमांक 94, स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014ला शनिवारी आहे. तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता? तर बघा की तो वाढदिवस आहे 7वा. तरी आपल्याला त्या 7व्या वाढदिवसाची तारीख दिली बघा, 13 डिसेंबर 2014. तर आपल्याला तो वार काढायचा आहे मित्रांनो. तर हा एक बुद्धिमत्तेचा प्रश्न हा गणितामध्ये आला आहे. तर त्यासाठी काही ट्रिक्स वगैरे असतात तर त्या बघून घ्या. यावरून आपण जर सॉल्व केलं तर तो त्याचा वार येतोय पर्याय क्रमांक 1, गुरुवार. तर प्रश्न क्रमांक 95, खालील आयताकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या किती? आता एकरूप कोण जे असतात तर ज्यांचं माप कसं असतं दोन्हीचं समान, तर त्यांना काय म्हणतो आपण? एकरूप असं म्हणत असतो. तर या आयतामध्ये जर आपण बघितलं एकरूप कोणांच्या जोड्या किती? एकूण 20 आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 96, यामध्ये 2 मीटर उंची व 70 मीटर त्रिज्या असलेली वृत्तचिती. आता वृत्तचिती बघा, आकाराचा पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भाग भरते. याप्रमाणे आणखी 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल? तर हे व्यवस्थित जर आपण कॅल्क्युलेशन जर करून काढलं तर प्रश्न क्रमांक 2 हे 96चं उत्तर आहे, 1155. नंतर प्रश्न क्रमांक 97, काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. आता काही पेट्या आहेत त्यामध्ये आपल्याला समान पुस्तके ठेवायची. प्रत्येक पेटीत 28 किंवा 12 किंवा 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात. तर पुस्तकांची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकते? तर प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे 1341. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 98, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? तर तो 25% हा नफा त्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 98. नंतर प्रश्न क्रमांक 99, एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खाली पर्यायात दर्शवले आहे. त्यातील सर्वाधिक अंतर कोणते? तर सर्वाधिक अंतर, आता हा अंकाला महत्त्व नाही मित्रांनो. इथं जे आपलं युनिट आहे तर या एककाला त्यामध्ये महत्त्व आहे. तर सगळ्यात जे हेक्टो
हा सगळ्यात मोठा युनिट आहे, तर तो आहे 115.28 हेक्टोमीटर. डेसिबल सगळ्यात कमी, नंतर मीटर, नंतर डेका आणि नंतर सगळ्यात मोठा हेक्टो, तर 115 हेक्टोमीटर. पर्याय क्रमांक 1 हे 99चं उत्तर. नंतर पुढचा प्रश्न 100. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? तर 8 ते दुपारी 12 हा वेळ दिला आहे आणि 4 ते 6 हे 2 तास दिलेत आणि हे किती दिलेत आपल्याला? 4 तास दिलेत. तर यामध्ये कितीने जास्त असेल? तर या पर्यायाचं उत्तर आहे 100चं पर्याय क्रमांक 1. तर किती असेल तो? 3 ने तो जास्त असेल. नंतर 101वा प्रश्न आहे. आकृती बघा, एक वर्तुळ दाखवलं आहे, त्यामध्ये एक चौरस आहे आणि त्याची जी दाखवली त्या वर्तुळाची ती 10.5 मीटर. तर बघू, खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळीच्या जागेवर ABCD चौकोन ABCD अशी आयत ABCD अशी आयताकृती मैदान तयार केले. त्यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त 10.5 मीटर झाली. मापकांश D गुणिले C बरोबर 60 अंश असेल तर वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल? तर आता याला काय करायचे? वर्तुळाकृती जागेला काय करायचं? तर आता कुंपण टाकायचे. तर काय करावं लागणार आहे मित्रांनो? इथं तुम्हाला याची परिमिती काढावं लागणार आहे वर्तुळाची. मग त्या परिमितीनुसार परिमिती गुणिले 4 पदरी टाकायचं, म्हणजे गुणिले 4. तर उत्तर किती येतं? हा 264. लक्षात ठेवा, 264 हा पर्याय क्रमांक 2 हा 101चं उत्तर असेल. नंतर पुढचा प्रश्न 102. 6, 0, 7 आणि 3 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आपल्याला. 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या तयार होतील? तर व्यवस्थित जर आपण याच्या समसंख्या जर बनवल्या तर किती होतात? 10 समसंख्या तयार होतात. बघा, लक्ष द्या, यामध्ये आता एक विषम, 2 विषम आणि 2 सम आहे. तर इथं किती संख्या तयार होतील? एकूण 10. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. नंतर प्रश्न क्रमांक 103. 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग. आता 2 संख्या आहे, त्या बेरजेचा वर्ग 39, 69 असून त्याच 2 संख्यांचा गुणाकार 972 आहे. तर त्या संख्यातील फरक किती? तर त्या संख्यातील फरक किती येणार आहे मित्रांनो? 9 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हा 103चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 104. 92 ही संख्या 83 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर किती वेळेस घ्यायची? 83 वेळा. तर पर्याय क्रमांक 3 8 हा अंक येईल एकक स्थानी येईल. तर 104चं उत्तर पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 105. एका वर्तुळावरील 7 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढलेले आहेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? तर एकूण किती काढता येतील मित्रांनो? तर अजून 17. पर्याय क्रमांक 4 105चं उत्तर असेल. नंतर प्रश्न क्रमांक 106. खालील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला इथं क्षेत्रफळ काढायचं. 2 दिलेत, एक चौकोन दिलाय आणि एक काय दिलाय? काटकोन त्रिकोण दिलाय. तर याचं आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळ काढायचंय. तर त्यांचे सूत्र तुम्हाला ते माहीत पाहिजे मित्रांनो. आता समांतर भुज आहे बघा, एक 2 बाजू कशा आहेत? सामान्य एकमेकाला समांतर आहे, 2 बाजू नाही. तर समांतर भुज चौकोन आणि एक काय? काटकोन त्रिकोण. यांचं सूत्रच क्षेत्रफळाचं सूत्र. क्षेत्रफळ काढायचे, त्या सूत्रावरून दोघांची बेरीज करायची. तर उत्तर येते 316 मीटर स्क्वेअर. हा पर्याय क्रमांक 2 106चं उत्तर येणार आहे. नंतर 107 नंबरचा प्रश्न आहे. तर तो आहे, खालील आकृतीत त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. आता हा ABC दाखवला आपल्याला. हा काय? ABC
सी हा समभुज त्रिकोण आहे, त्यावरून एक्स झिरो बरोबर किती? तर एक्सचा आपल्याला काय करायचं आता, एक्सचा अंश काढायचा. इथं जो खाली माप दाखवलं ना एक्स अंश, तर याचं माप आपल्याला काय करायचं तो काढायचा आहे. तर किती येईल बघा. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचं माप किती असतं, 180 असतं. तर तो माप येतोय बघा, आपण जर इथं बघितलं तर पर्याय क्रमांक 4, तर त्याचं माप येतं किती? 60 अंश. 60 अंश त्याचं 107चं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न क्रमांक 108, -0.25 प्लस इन ब्रॅकेट -0.5 इंटू 2/5 अपॉन 4/5 इज इक्वल टू किती? म्हणजे आता आपल्याला हे बोर्डामास जो असतो ना आपला भागोबाई, हा एक सूत्र असतं बघा. बोर्डामास कोणती क्रिया या अगोदर करायची, तर त्यानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर यानुसार जर आपण सोडवलं तर पर्याय किती येतो? या 108चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वजा 1.75 याचं उत्तर येते. नंतर प्रश्न क्रमांक 109, योगेश मोटरसायकलने ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळेत 270 किलोमीटर अंतर प्रवास करतो. बघा आता 270 अंतर तो किती? 45च्या वेगाने तो गेला आहे. मोटारसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढविला तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल? आता कितीने वाढवायचा? ताशी वेग पूर्वीच्या वेगाचा 2/9 पटीने. तर हे सोडल्यानंतर आपल्याला उत्तर येते पर्याय क्रमांक 2, 330 किलोमीटर म्हणजे वाढला आहे. तर 330 किलोमीटर काय होईल? आता वाढवला आहे याचाच अर्थ काय होतोय? तो कमी होणार नाही. 270पेक्षा निश्चितच काय होईल? तो जास्त जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण नसतो आणि पर्याय क्रमांक 3 पण नाही, हे त्यापेक्षा कमी. तर पर्याय आपला की 2 आणि 4, तर यापैकी 2 हा पर्याय त्याचा येतोय. 109चं किती? 2 हा क्रमांक येतोय. नंतर प्रश्न क्रमांक 110, खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36ने विभाज्य नाही? आता याने इथं आपल्याला भागाकार करायचा बघा. 36ने भागायचे, ज्याला भाग जाणार नाही पूर्ण, ती असेल पर्याय क्रमांक 4, 9944. पर्याय क्रमांक 4 आहे 110चं उत्तर. नंतर 111वा प्रश्न पुढचा, तो आहे एका शेतातील, आता एक शेत आहे, ते विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटं आणि दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता. तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याच्या कालावधीतील फरक खालीलपैकी किती? तर आपल्याला आता काय करायचं, तो फरक बघायचा आहे. तर फक्त अ किंवा क. आता अ 2.4 आणि क काय आहे? 144 मिनिटे. तर एकच आहे, 1 तासामध्ये दिलं आहे आणि एक काय दिलं आहे? मिनिटामध्ये दिलं आहे. आपल्याला नुसती वजाबाकी करायची बघा मित्रांनो. तर 6.2 आणि 3 तास 48 मिनिटं म्हणजे 3 पॉईंट किती येणार आहे? 48 येणार नाही मित्रांनो. तर आता 6.2 म्हणजे हे जवळजवळ किती? पूर्ण 6:30 पण झाले नाही बघा, 6:30 पण नाही, ते 6.2 आहे. तर इथं त्यांनी तुमचं बुद्धिमत्तेवरचा हा प्रश्न आहे, वजाबाकी करायची, परंतु तुम्हाला इथं या तासाचं काय करायचं, याला तास आणि सेकंदामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि मग त्याची काय करायची? वजाबाकी करायची. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक अ आणि क 2.4 आणि 144. नंतर प्रश्न क्रमांक 112, एका घनाकृती केकची, आता केकचा आकार दिलाय कसा आहे? तो घनाच्या आकाराचा. एकूण त्याचं पृष्ठफळ 1944 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तो कापून इष्टिकाची ती आकाराचे समान 4 भाग तयार केले. आता किती आपला तो कापून 4 भाग तयार केले आपण इष्टिकेची ती सारखी. तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील? तर याचं उत्तर येते ब, क आणि ड. घनफळ तेवढेच असेल बरोबर. पृष्ठफळ 1296 सेंटीमीटर स्क्वेअरने वाढेल आणि घनफळ 5832 सेंटीमीटर क्यूब त्याचा घन असेल. तर हे 3 पर्याय येतात, तिन्ही पण. तर अशा पद्धतीने आपण 112 पर्यंत बघितल्यानंतर आता पुढं तर 113 नंबरचा प्रश्न. यामध्ये 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाचे 1.25 पट होते. आता 1.25 पट आहे 1.25.
आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट असेल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? तर आपल्याला व्यवस्थित हे सोडवायचं आहे. तर त्याचं उत्तर येतं 55 वर्ष. 55 वर्ष काय येतं याचं येतं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 114. परत हा बोर्डामागचं एक गणित आलंय बघा. तर आपल्याला अगोदर भागाकार करायचा असतो, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी अशा पद्धतीने हे करायचे असतात. तर त्या क्रियेने जर आपण सॉल्व्ह केलं तर या प्रश्नाचं उत्तर येतं 1. 114चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1. नंतर 115. कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवित आहेत. आता कारागीर किती 3 शिड्या त्या बनवत आहेत. 50 सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पायऱ्या लावल्या. तर त्या शिड्या बनवणाऱ्या लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल? तर अशा पद्धतीने हा परिमितीवर असेल. तर 50 सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पायऱ्या आहेत. 50 सेंटीमीटर काय आहे 11 पायऱ्या. तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल? तर पर्याय क्रमांक किती 2 याचं उत्तर तर ती 36 मीटर असेल. तर प्रश्न क्रमांक 116. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. त्यांनी उर्वरित 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी आणि 1/3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फीसाठी दिली. तेव्हा त्यांच्याजवळ ₹1200 शिल्लक राहिले. तर त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली? तर आपल्याला इथं काय करायचे वजाबाकी करायची मित्रांनो. तर यामध्ये किती येते 116चं दुसरा पर्याय 6000 त्यांच्याकडे काय असतील ते शिल्लक राहतील. नंतर आता प्रश्न क्रमांक 118 117. यामध्ये एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याचे 1.5 तोटा 1145 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर उत्तर येते पर्याय क्रमांक 1 ₹1250 हे त्याचं उत्तर येतं. तर व्यवस्थित असं बेरीज वजाबाकी करून करायचं. 1320 रुपयास विकल्यावर जो नफा होतो ना आपल्याला यामध्ये, तर तेवढा 1.5 तोटा याच्यापेक्षा जो नफा होतो त्याच्यापेक्षा 1.5 पट, तर 1145 रुपयास विकल्याने होते. म्हणजे बघा आता ही वजाबाकी करायची, नंतर आपल्याला मग तो त्यामध्ये काढायचं. तर 1250 ही काय असणार त्याची मूळ किंमत असेल. 1250 म्हणजे नफा किती झाला तर त्यांना यामध्ये तर 1320 मधून 1250 काय करायचे वजा करायचे आणि यामधून प्लस. तर अशा पद्धतीने हे. तर एका गृहसंकुलनात नंतरचा पुढचा प्रश्न आहे. तर यावरून एका गृहसंकुलनातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तीची संख्या वृत्तालेखात दर्शवली आहे. तर बघा मित्रांनो, आपण बऱ्याचशा ज्या TET आत्तापर्यंतच्या बघितल्या, एक तर स्तंभालेख येतो किंवा वृत्तालेख येतो. तर यावरती ते प्रश्न विचारलेले असतात. तर आता आपल्याला 118 व 119 हे 2 प्रश्न यावरती अवलंबून आहे. तर दिलं आहे मोटरसायकल, मोटार, बस, ट्रेन आणि सायकल यांची सगळ्यांची आपल्याला इथं वृत्तालेखामध्ये माहिती दिली. तर ते आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे. तर प्रश्न क्रमांक 118. बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या किती? तर हे आपल्याला त्या वृत्तालेखावरून काढायचे. आता बस आहे, तर बसने किती लोक प्रवास करतील? तर बघू आपण इथं बसचं जर बघितलं आपण 4x - 2. आता 4x - 2 हे जर आपण बघितलं तर आता व्यक्तींची संख्या ट्रेनने प्रवास करणारे किती 168. आता ट्रेन कुठं दाखवली यामध्ये 2x - 4 म्हणजेच काय ते 168 दाखवलं. तर यावरून आपल्याला 4x - 2 आपल्याला ही किंमत यावरून काढायची. तर 1ची किंमत आपण यावरून काढू शकतो. 2x - 4 बरोबर किती आहे? तर ती 168. तर यावरून आपण त्या 1ची किंमत काढून ती किंमत आपण या x मध्ये ती ठेवून ती आपल्याला किंमत काढता येईल. तर प्रश्न क्रमांक 119. तर हे प्रश्न सगळे रद्द झाले बघा, कारण की हा चुकला होता. तर मोटरसायकलपेक्षा बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या कितीने कमी आहे?
नंतर कारण की आता चूक काय झालेली आहे बघा, इथं डिग्री दिलेली आहे बघा मित्रांनो. हे बाहेर जे दिसतंय ना ते डिग्री, तर हे चुकीचं मानलं आहे त्यांनी. त्यामध्ये चुकी, त्याच्यामध्ये गणित सुटत नाही. तर प्रश्न क्रमांक 120, गणित अध्यापनातील दूरगामी उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? तर स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढणे हा काय योग्य पर्याय त्याचा असता येईल. तर अशा पद्धतीने आपण गणिताचं बघितलं आहे. नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो बघणार आहे तो आहे परिसर अभ्यास, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर धन्यवाद मित्रांनो.